आज आहे अक्षय तृतीयानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मम्मी चालू इथं पूजा करायचं काम. साखर, हळद, कुंकू, फुलवात कशी पेटणार आहे काय माहिती त्या मम्मीची वारे. तर एवढी हवा आहे ना अगरबत्ती दिवा पेटतच नाही. त्याच्यामुळे मम्मीने अशी ढेकळं लावून दिले. वा लय भारी देवळीसारखंच झालं ते. आता दिव्याच्या देवाजवळ कशी देवळी राहते तशी, म्हणजे विजायचं काम नाही. दिसते का कोणी गेला दिवा. लय भारी काम केलं. चला इकडून आलं ते खालून पेटू राहिलं, पण कसं काय विनाच्या प्रश्नच केली. ऊन एवढं तापलेलं आहे. तर आज अक्षय तृतीया म्हणजे काय म्हणतो मी आपल्या भाषेत त्याला, आखाजी लावते ना. तर पाण्याची कळशी भरून आली आहे. त्याला ओला कपडा करून लावून ठेवतो, म्हणजे पाणी थंड राहतं. आणि तेवढ्या उन्हात नुसती तहान लागत राहते. आता हे जे ठिबक आहे ना, हे ठिबक आम्हाला पांगवायचे. चला आता सुरू करून देऊ पांगवायला ठिबक. एकदा झाडाखाली आलं की लगी उन्हात जाणे वाटत. मस्त झाडाखाली बसून वाटतं. आता झाडाखाली काही एकदा बसलं की उठावंच वाटत नाही, पण काय करणार आता, उठावंच लागतं ना. तेवढ्या उन्हामध्ये ठिबक पांगवायचे. मी गेली पण तिकडं काम सुरू करून देतो. काम आज स्वयंपाक करायला जायचं लवकर थोडी, त्याच्यामुळे लवकर काम आवडलं पाहिजे. 4 वाजेपर्यंत लवकर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार राहतो ना, मग त्याच्यामुळे लवकर जायचं. आधी मम्मीने सुरू केलेले पांगवायला. तर मम्मी बंडल घेऊन तिथे नळी लावली तुट्टीमध्ये, बंडल घेऊन आली एकटीच इकडं. हे बघा नळी मम्मी घेऊन गेली तिकडं, वळू राहिली. इथं लावून ठेवली तुट्टीत, पाईप सगळा गेला पुढे. ओके बास. दिसली तुम्हाला मम्मी, ही तर माझी मम्मी. तर चला पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा. तर असेच आपले शेतीविषयक व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, कारण आपल्या शेतीविषयी, शेतकऱ्याच्या मुलांचं जीवन, शेतकऱ्याचं कसं शेतीत काम करायला लागतं हे सगळे आपण व्हिडिओ दाखवत जाईन. तर तुम्ही पाहत राहा आणि आम्ही कशी कामं करतो ते पण पाहत राहा. आणि मला सांगत जा की असं करायचं तसं करायचं, कोणते कामं कशी करतो काय, कमेंट करून नक्की सांगा जा तुमच्याकडे कशी केली जात आहे कशी नाही. डायरेक्ट प्रचंड ऊन पडलेलं, एवढी तहान लागते मारण्याची. ते तिथे झाड आहे, नुसतं झाडाखालून पाणी पिऊन आलं इथलं की उत्तर लगेच तहान लागते. तर मी इथं बसून आता नळ्याचं बंडल धरलेले आणि मम्मी नळ्या घेऊन जाते तिकडं. तर असं चालू आहे. एवढं उन्हामध्ये उभं सुद्धा राहू वाटत नाही आहे. तर तशी एवढे 4-5 नळ्या मी पांगवलेल्या आहे. अजून लई मोठे बाकी, इकडचं मागचं हे इकडचं 40-50 नळ्या पांगवायची बाकी. अजून मम्मी गेली तिकडं पाणी आणते मला, आणि नळ्या पण आणते. मम्मीच गेली नळ्या आणि पाणी आणायला, नाही तर मम्मीला माहिती आहे मी जर एकदा झाडाखाली गेले तर लवकर उठतच नाही. झाडाखालून सावलीत गेल्यावर लवकर याच वाटत नाही. एकदा उन्हात चांगलं, एकदा सुरू झालं सवय झाली की झाली, पण एकदा सावलीत गेलं तर मग याच नाही वाटत. त्याच्यामुळे बरं आहे, तर उन्हातच काय करणार, लय कसं तरी होते. पण मग पांगवायला मम्मी तेवढी बंडल घेऊन आणि मला पाणी घेऊन, मम्मीसले अवकाळ उरल्या पाणी आणायची आणि बंडल आणायची. मम्मीने डायरेक्ट पाठीवर घेऊन घेतलं बंडल आणि एक हातात घेतला तांब्या. मम्मीला माहिती पाणी जर नाही आणलं ना परत ही सावलीत आली परत वावरात येणार नाही. तर चला,
डायरेक्ट आता मम्मी गेली तिकडे नळी घेऊन. बघा तर काय होतं, जेव्हा माझ्या हातात बंडल राहत ना तर ती नळी सोडायला लागते मम्मीकडे, त्याच्यामुळे ना तेव्हा ऑन करता येत नाही कॅमेरा. तर मम्मी येऊ लागली इकडं आड्या काढत काढत. आता ही नळी बसवायची आणि परत दुसऱ्या पांगवायच्या. आता आलेले अण्णा मम्मीवरील तिकडून नळीच्या आड्या काढत काढत गाडी घेऊन शेतातून पाईप येणार होता, आपला पाईप आला असेल.